मागील भागात आपण मगध साम्राज्याविषयी माहिती घेतली. आता यावरून तुम्हाला समजलं असेल की मगध साम्राज्याचा विस्तार केवढा होता. तर मग आपल्याला एक प्रश्न पडतोच की इतक्या विस्तृत प्रदेशाचे प्रशासन कोणत्या पद्धतीने चालत होतं बरं. तर आज या भागात आपण मौर्य साम्राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेबद्दल जाणून घेऊया. नकाशात तुम्हाला मगधची राजधानी पाटलीपुत्र दिसत असेल. मगधचा राजा याच ठिकाणी बसून संपूर्ण मगध साम्राज्यावर नियंत्रण ठेवायचा. याचा अर्थ असा निघतो की मौर्य साम्राज्य मुख्यतः केंद्रीकृत होतं. मगधचे प्रशासन सुरळीत चालण्यासाठी सम्राटाला एक मंत्री परिषद सुद्धा मदत करायची. याला काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स म्हणून सुद्धा ओळखलं जातं. मंत्री परिषद सम्राटाला निर्णय घेण्यामध्ये मदत करायची. आता जर या मंत्री परिषदेच्या रचनेचा विचार केला तर यामध्ये काही महामंत्री असायचे, काही पुरोहित, काही युवराज सुद्धा होते. याशिवाय राज्यातील मुख्य सेनापतींचा सुद्धा यामध्ये समावेश होता. हे सर्व मिळून राजाला प्रशासन चालवण्यात मदत करायचे. मंत्री परिषदेच्या नियंत्रणात बरेच अमात्य काम करायचे. अमात्य म्हणजे आपण यांना प्रशासकीय सेवक असे नाव देऊया. तर हे होतं मौर्य साम्राज्याचे केंद्रीय प्रशासन. पण इतक्या प्रशासकांना घेऊन पाटलीपुत्रमध्ये बसून संपूर्ण साम्राज्य चालवणं शक्य नव्हतं. मग ही व्यवस्था सुरळीत चालण्यासाठी मौर्य साम्राज्याला 5 विभागात विभागण्यात आलं. दक्षिण प्रांत, मध्य प्रांत, उत्तर प्रांत, पश्चिम आणि पूर्व प्रांत अशा 5 प्रांतांमध्ये आता मगध साम्राज्याचे विभाजन करण्यात आलं. मध्य प्रांत म्हणजे होतं मुख्य मगध. उत्तर प्रांताला उत्तरापथ म्हटलं जायचं. तक्षशिला ही उत्तर प्रांताची राजधानी होती. पश्चिमी प्रांताला उज्जैन म्हटलं गेलं, तर याची राजधानी होती उज्जैन. पूर्व प्रांताला प्राच्यपद म्हटलं जायचं. तोशाली ही पूर्व प्रांताची राजधानी होती, तर दक्षिण प्रांताची राजधानी होती सुवर्णगिरी. यातील प्रत्येक प्रांत हा काही उपप्रांतामध्ये विभागण्यात आला होता. यातला प्रत्येक उपप्रांत जिल्ह्यामध्ये विभागला होता. तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा लहान मोठे ग्राम होते आणि या सर्व विभागांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एका प्रमुखाची नेमणूक करण्यात आली. मुख्य प्रांतासाठी गव्हर्नर किंवा व्हाईसरॉय असायचा. परंपरेने राजा आपल्या मुलांना किंवा स्वतःच्या भावाला या पदावर बसवायचा. प्रांतिक स्तरावर सुद्धा गव्हर्नरला मदत करण्यासाठी मंत्री परिषद असायची. आता आणखी एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे मौर्य साम्राज्यात 2 मंत्री परिषदा अस्तित्वात आहेत, केंद्र स्तरावर आणि दुसरी प्रांतांसाठी. तर उपप्रांताचे प्रमुख होते प्रादेशिका. राजुका हे जिल्हा प्रमुख असायचे. युक्तास हे राजुकांना सहकार्य करण्याचे काम करायचे. आता जर गाव स्तराचा विचार केला तर स्थानिकाल हे 4 ते 5 गावाच्या गटाचे प्रमुख असायचे. गोपाच्या मदतीने स्थानिकाच गावाचा महसूल गोळा करण्याचे काम करायचे. याशिवाय ग्रामिणी हे एका स्वतंत्र गावाचे प्रमुख होते. मुख्य गोष्ट म्हणजे हे ग्रामिणी मौर्य साम्राज्याचे कोणतेही अधिकारी नव्हते. यांना त्या गावातील लोकच निवडून द्यायचे. अशा प्रकारची उत्तम प्रशासकीय रचना मौर्य काळामध्ये पाहायला मिळाली. मौर्य काळातील प्रशासकीय रचनेची माहिती अर्थशास्त्र आणि मेगास्थनीसच्या ग्रंथांमधून प्राप्त होते. आतापर्यंत आपण केंद्रीय प्रशासकीय रचनेसोबत प्रांतिक आणि ग्रामीण स्तरावरील प्रशासकीय रचनेला समजून घेतलेलं आहे. आता मौर्य साम्राज्यामध्ये शहरे सुद्धा होती. तर मग या शहरांमध्ये सुद्धा अशाच प्रकारची प्रशासकीय रचना होती का शहरांसाठी वेगळी रचना होती? आता याबद्दल जाणून घेऊया. तर सुरू करूया मौर्यकालीन नागरी प्रशासन. या काळात शहरांना नगर म्हटलं जायचं. प्रत्येक नगराचा जो मुख्य असायचा त्यांना नागरिका म्हटलं जायचं. नागरिकाला सहाय्य करण्यासाठी 2 पदाधिकारी होते, त्यांना आस्तिनियोमे म्हटलं जायचं. याशिवाय एक पालिका आयोग होता. या आयोगात 6 समित्या होत्या. या समित्या उद्योग, परकीय संबंध, जन्म मृत्यू नोंदी, वस्तू उत्पादन, व्यापार आणि महसूल जमेची कामे हाताळण्याचे आणि त्याबाबत नियमन करण्याचे काम करायचे. प्रत्येक समितीमध्ये 6 सदस्य होते. म्हणजे या नगरपालिका आयोगात एकूण 30 सदस्य असायचे. तर अशा प्रकारचे नागरी प्रशासन मौर्य साम्राज्यात पाहायला मिळालं. आतापर्यंत आपण नागरी, ग्रामीण आणि केंद्रीय प्रशासनाची रचना अभ्यासली. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा आपण इसवी पूर्व 321 ह्या कालखंडामध्ये आहे. म्हणजे यांच्या लष्कराची माहिती घेणं प्रशासकीय रचने इतकंच महत्त्वाचं आहे. मौर्य साम्राज्याच्या रचनेत लष्करी खात्याला अनन्यसाधारण महत्त्व होतं. या लष्करी खात्यात बरेच उपविभाग होते. एक ग्रीक लेखक आहेत प्लिनी. यांच्या माहितीनुसार मौर्य साम्राज्याच्या लष्करामध्ये तब्बल 6 लाख पायदळ सैन्य होतं, 30,000 घोडेस्वार, 9,000 हत्ती, तर 8,000 रथांचा यांच्या लष्करामध्ये समावेश होता. याशिवाय थोड्या प्रमाणात आरमार आणि वाहतूक करण्यासाठी एक स्वतंत्र विभाग बनवण्यात आला होता. मुख्य 6 लष्करी विभाग होते. प्रत्येक विभागाचा एक अध्यक्ष होता. प्रत्येक विभागाचा अध्यक्ष हा एका सेनापतीच्या नियंत्रणामध्ये आपला विभाग सांभाळायचा. म्हणजे लष्करी खात्याचे सर्वात मोठे पद होते सेनापती.
मेगास्थनेस यांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक विभागात एक मंडळ होतं आणि या मंडळामध्ये 5 सदस्य असायचे. म्हणजे लष्करी विभागात एकूण 30 मंडळ सदस्य असायचे. या सदस्यांच्या मार्फत लष्करात सुसूत्रता आणली जात होती. तर हे होतं मौर्य साम्राज्याचं डिफेन्स डिपार्टमेंट. आता इतकं मोठं लष्कर आणि इतकं मोठं साम्राज्य म्हणजे यांच्या महसूल उत्पन्नावर सुद्धा नजर टाकली पाहिजे. महसूल जमा करण्यासाठी स्वतंत्र महसूल खातं कार्य करत होतं. मौर्य साम्राज्य हे एक कल्याणकारी राज्य आहे. प्रजेवर विविध प्रकारचे कर लावण्यात आले होते. यामध्ये जमीन महसूल, खानकर, कस्टम टॅक्स, कारागीर परवाना फी, जलसिंचन कर, व्यवसाय कर आणि जंगल कर इत्यादी करांचा समावेश होता. याशिवाय इतरही बरेच कर मौर्य साम्राज्यामध्ये लावण्यात आले होते आणि या सर्व करांची वसुली करण्यासाठी जी व्यक्ती जबाबदार होती त्याला समहर्ता म्हटलं जायचं. या ठिकाणी भरपूर करांचा उल्लेख आपण केलेला आहे. पण जमीन महसूल हेच राज्याचे मुख्य उत्पन्नाचे साधन होते. जमीन महसुलाचा दर शेतकऱ्यांना पेलण्याजोगा असायचा. एकूण उत्पादनाच्या जवळजवळ 16% महसूल सरकारला द्यावा लागायचा. मौर्य साम्राज्य शेतकऱ्यांना जलसिंचन आणि इतर सुविधा पुरवत असल्यामुळे शेतकऱ्यांना हा कर भरण्यात कोणतीच अडचण नव्हती. तर अशा प्रकारची महसूल वसुली मौर्य साम्राज्यामध्ये होत होती. आता महसूल व्यवस्था बघितली आहेच, तर मग आता जाता जाता वाणिज्य आणि उद्योग खात्याची माहिती घेऊया. रिटेल आणि होलसेल वस्तूंच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्याचे मुख्य काम हा विभाग करायचा. राज्यात होणारा पुरवठा निश्चित करायचा. वजन, परिणामे यांचे नियमन करणे, व्यवसाय कर आणि परकीय व्यापार यांच्या संबंधी निर्णय घेणे याचा अधिकार या विभागाकडे होता. या विभागातील प्रमुखांना सुद्धा अध्यक्ष नावाने ओळखलं जायचं. तर आत्तापर्यंत आपण केलेल्या अभ्यासावर नजर टाकली तर आपण केंद्रीय प्रशासन, प्रांतिक, ग्रामीण आणि नागरी प्रशासकीय रचना अभ्यासली. याचसोबत मौर्य साम्राज्याचे लष्कर खाते, महसूल विभाग आणि अखेर वाणिज्य आणि व्यापार विभागाचा अभ्यास केला. आता अजून 2 विभाग आहेत, न्यायपालिका आणि पोलीस डिपार्टमेंट. यांचा अभ्यास करणं सुद्धा महत्त्वाचं आहे. तर सुरुवात करूया न्यायपालिकेपासून. मगधच्या राजधानी शहरात म्हणजे पाटलीपुत्रमध्ये एक सुप्रीम कोर्ट होतं. एक मुख्य न्यायाधीश होता. या मुख्य न्यायाधीशाला धर्माधिकारी म्हटलं जायचं. याशिवाय उपप्रांतात आणि जिल्ह्यांमध्ये अधीनस्थ न्यायालये होती. या कोर्टांमध्ये अमात्य खटल्यांचे निर्णय द्यायचे. या न्यायपालिकांमध्ये दिवाणी आणि फौजदारी दोन्हीही खटले चालायचे. दिवाणी न्यायालयांना धर्मस्थास म्हटलं जायचं. तर कांतकाशोदास हे होतं फौजदारी न्यायालय. आता यानंतर पोलीस डिपार्टमेंटचा अभ्यास करूया. मौर्य साम्राज्यातील मुख्य ठिकाणांवर पोलीस ठाणे होती. याशिवाय पोलीस कोठडींची सुद्धा व्यवस्था करण्यात आली होती. याचे पुरावे इतिहासकारांना सापडलेले आहेत. पोलीस लॉकअपला चरक म्हटलं जायचं. तर पोलीस कोठडी म्हणजे बंधनघर. तर आतापर्यंत आपण मगध साम्राज्याच्या प्रशासकीय रचनेचा सविस्तर अभ्यास केला. आय होप हा व्हिडिओ आपल्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल. प्राचीन भारताच्या इतिहासातील अशीच माहिती मिळवण्यासाठी बुक्स दावा प्लेलिस्टला फॉलो करा. थँक्यू फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग बुक्स दावा.